मित्रांनो, MAPS चा क्लेम आपण प्रत्येक जणांनी केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला क्लेम सबमिट करून घ्यायचा. मंथली क्लेम आहे का इयरली क्लेम आहे हे कशा पद्धतीने पाहायचं याचे डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी पब्लिश केलेले आहे. आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी क्लेम सबमिट केलेले आहे, सबमिट केल्याच्या नंतर आतुरता असते आपल्या पैशांची, म्हणजे आपल्या जे काय क्लेम आहेत ते क्लेमचे पैसे आपल्याला कधी मिळतील. पण त्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. क्लेम केला म्हणजे उद्या आपले पैसे येतील याची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते आणि ती साहजिकच आहे, कारण की आपण ते काम केलेले आहे आणि ते आपल्या हक्काचे पैसे आहेत. मग यामध्ये एक गव्हर्नमेंटनं रूल्स ठरवलेले आहे, एक प्रोसेस ठरवलेला आहे. यामध्ये जे विद्यार्थी आहे ते आता विद्यार्थ्यांना ते प्रोसेस कोणती आहे, जे म्हणजे तुमचा क्लेम स्टेटस ज्यावेळेस तुम्ही चेक करता, चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय शो होतं याच्यावरून ते तुम्हाला समजणार आहे. मग तुम्हाला काही व्हिडिओज मध्ये ती संपूर्ण प्रोसेस समजून सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया क्लेम राईज्ड म्हणजे काय, म्हणजे हे क्लेम राईज्ड म्हणजे काय, क्लेम राईज्ड आलं तर काय करायला पाहिजे आणि हा क्लेम राईज्ड कधी तुम्हाला ऑप्शन पाहाव्यास मिळतो. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर जाणून घ्याव्या आजच्या डिटेल माहितीविषयी. मित्रांनो, MAPS क्लेम म्हणजेच महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम ही योजना 3 जून 2021 च्या नंतर अंमलात आली. म्हणजे 3 जून 2021 नंतर ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतं. त्यासोबतच जर आज कोणाची अप्रेंटिसशिप जर चालू असेल त्याही विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, ज्यामध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप हे महाराष्ट्रामधून करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ती तुम्ही महाराष्ट्रातून असणं गरजेचं आहे, म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तुम्ही महाराष्ट्रामधून अप्रेंटिसशिप करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अदर राज्यामध्ये जर कुठे अप्रेंटिसशिप कंप्लीट करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता आपण बोलत होतो की क्लेम राईज्ड म्हणजे काय. आता ही क्लेम राईज्ड स्टेज ही कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करता, ज्यामध्ये तुमचा मोबाईल OTP व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर ईमेल ID व्हेरिफिकेशन होईल. हे दोन व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक पासवर्ड जनरेट होणार आहे. आता पासवर्ड जनरेट झाल्याच्या नंतर तुम्ही लॉग इन करता. लॉग इन करून क्लेम मॉड्यूल मध्ये जाऊन तुम्ही तुमचा क्लेम सबमिट करता. आता ज्यावेळेस तुम्ही हा क्लेम सबमिट केलेला आहे तर त्यावेळेस एक स्टेटस शो होतं क्लेम राईज्ड. आता ज्यावेळेस तुम्ही हा क्लेम सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस हा क्लेम राईज्ड अशा प्रकारचा दिसतोय. मग प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न येतो की हा क्लेम राईज्ड म्हणजे काय. आता हा क्लेम राईज्ड आल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे, याचा संपूर्ण प्रश्न तुम्हाला पडलेले असतात. तर बघा, क्लेम राईज्ड ही MAPS क्लेम मधील पहिली स्टेज आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी क्लेम सबमिट केल्याच्या नंतर जे स्टेटस शो होतं त्याला म्हणतो आपण क्लेम राईज्ड. म्हणजे तुम्ही जो काय क्लेम आहे तो क्लेम राईज्ड केला, म्हणजे तुमचा जो काय क्लेम तुम्ही फॉर्म सबमिट केला. आता ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम राईज्ड अशा प्रकारचं दिसतंय तर हा होता तुमचा फर्स्ट स्टेज, म्हणजे या MAPS क्लेम मधील पहिली पायरी, जे विद्यार्थ्यांनी करायचं असतं, विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची असतं, जे तुम्ही केलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचे क्लेम हे नेक्स्ट स्टेजला गेलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना पैसे सुद्धा आलेले आहेत. तर आपण फक्त जे काय आज बोलणार आहोत ते म्हणजे क्लेम राईज्ड. आता ज्या विद्यार्थ्यांनी क्लेम सबमिट केल्याच्या नंतर त्यांचा स्टेटस शो झाला क्लेम राईज्ड, मग त्यांनी काय करायला पाहिजे आणि हा तुमचा क्लेम कुठं जातो. हा तुमचा जो काय क्लेम आहे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटकडे जातो. आता इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, तुम्ही ज्या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे ती जागा, म्हणजे तुमचा HR, तुमच्या कंपनीमध्ये जो काय HR असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टदाराकडून तुम्ही जर अप्रेंटिसशिप केली असेल तर तुमचा क्लेम हा त्या व्यक्तीकडे गेलेला आहे, म्हणजे त्या आस्थापनेकडे गेलेला आहे, तुमच्या इस्टॅब्लिशमेंटकडे गेलेला आहे. आता त्या इस्टॅब्लिशमेंटनं काय करायला पाहिजे, तुम्ही क्लेम केलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही बँक स्टेटमेंट अपलोड केलं, रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केलं आणि त्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म किंवा NSE सर्टिफिकेट अपलोड केलेले आहे. त्यासोबत प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये तुम्ही अमाऊंट फिल केलेली आहे. म्हणजे तुम्ही जे क्लेम सबमिट केलेले त्या क्लेमला ते व्यवस्थित पद्धतीने चेक करण्याचं काम हे तुमचे इस्टॅब्लिशमेंट करेल. तुम्ही केलेल्या संपूर्ण क्लेमला चेक करण्याचं प्रथम पायरी जी आहे, जे काम करतं ते म्हणजे तुमचा इस्टॅब्लिशमेंट. आता तुम्ही केलेल्या क्लेमचे तुमचे डॉक्युमेंट चेक करणं, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्ही त्याच इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रेंटिसशिप केलेली आहे किंवा नाही हे चेक करणं त्याचं काम असतं, ज्यामध्ये तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट कडून किती पेमेंट जमा झालेली आहे हे तुमच्या बँक स्टेटमेंट नुसार पाहता येणार आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात किंवा नाही हे तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट वरून तुम्हाला पाहता येणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आणि NSE सर्टिफिकेट हे तुम्ही अप्रेंटिसशिप खरंच केली
का नाही केली हे या 2 प्रमाणपत्रावरून तुमचं समजणार आहे। आता ज्यावेळेस तुम्ही क्लेम करत असताना तुम्हाला मिळालेली पेमेंट आणि प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये टाकलेली अमाउंट हे दोन्ही मॅच होतं की नाही, तुम्ही त्याच इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रेंटिसशिप पास झालेला आहे म्हणजे तुमची अप्रेंटिसशिप ही स्टार्ट आहे किंवा संपलेली आहे, म्हणजे तिथूनच अप्रेंटिसशिप तुम्ही केली किंवा नाही हे चेक करण्याचं काम ती इस्टॅब्लिशमेंट करेल। आता ज्यावेळेस तुमचा क्लेम राईज्ड होता आणि इस्टॅब्लिशमेंटने त्यावर ऍक्शन घेतली, आता यामध्ये ऍक्शन घेण्यामध्ये 3 गोष्टी आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे तो तुमच्या क्लेमला ऍक्सेप्ट करणार, दुसरी जी गोष्ट आहे त्यामध्ये तुमचा जो काय क्लेम आहे त्याला रिजेक्ट करणार आणि तिसरी जी पायरी आहे त्याला रेक्टिफाय करणार। जर तुमचा केलेला क्लेम हा करेक्ट असेल तुमचा क्लेमला अप्रुव्हल देणार, जर तुमच्या क्लेमला काही चुकीचं जर सबमिट केलं असेल तर त्या क्लेमला रिजेक्ट करणार, आणि जर तुमचे चुकीचे डॉक्युमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म डोमासाईल सर्टिफिकेट जर चुकीचे अपलोड केली असेल तर त्याच्याकडे ऑप्शन आहे रेक्टिफाय करणं। या 3 गोष्टी त्यांच्याकडे करणार। ज्यावेळेस तुमच्या एचआरनं क्लेम राईज्ड ज्या शो होत होतं त्याला ऍक्शन मध्ये घेतलं आणि तुमच्या क्लेमला अप्रुव्हल दिलं, त्यावेळेस त्या ठिकाणी स्टेटस मध्ये शो होणार अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट। आता अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, त्याच्या पुढची नेक्स्ट काय हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचा क्लेम हा करेक्ट सबमिट केलेला असेल तर तुमच्या एचआरनं अप्रूव्ह करणार किंवा रिजेक्ट किंवा रेक्टिफाय या 3 गोष्टी तुमच्या एचआर कडून केल्या जातात। या 3 गोष्टींचा अधिकार त्या एचआरला दिलेला असतो। काही विद्यार्थी आपल्याला विचारत असतात की जर तो आपलं बाय हँड जर कॅश मिळाला असेल म्हणजे पेमेंट हे ऑफलाईन पद्धतीने मिळालं असेल तर आपल्याला क्लेम करता येणार का। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं हे ऑफलाईन पेमेंट मिळालेलं आहे म्हणजे कॅशमध्ये पेमेंट मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी क्लेम करता येणार नाही, याच्यावर अजूनही अपडेट आलेली नाही। कारण की जे तुम्हाला जे क्लेम मध्ये महत्वाचं प्रूफ मानलं जातं ते म्हणजे बँक स्टेटमेंट, तुम्ही खरंच त्या इस्टॅब्लिशमेंट मध्ये काम केलं किंवा नाही हे गव्हर्नमेंटला तपासता येणार नाही। तर आपली पहिली जी काय स्टेज होती ती होती आपले क्लेम राईज्ड। क्लेम राईट म्हणजे काय, तुम्ही क्लेम सबमिट केला ती प्रथम पायरी, त्या क्लेमला चेक करण्याच्या माध्यम म्हणजे दुसरं तुमचा इस्टॅब्लिशमेंट। त्या क्लेमला चेक करत असताना एचआरला 3 ऑप्शन दिसतील, जर तुम्ही क्लेम व्यवस्थित सबमिट केला असेल तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट करतील, जर तुम्ही चुकीचा क्लेम केला असेल तर वेगवेगळे 2 माध्यम आहेत, त्याला रेक्टिफाई करता येतं आणि तुमच्या क्लेमला रिजेक्टही करता येतं। जर तुमच्या क्लेमला एचआरनं रिजेक्ट केला असेल तर तुम्हाला संपूर्ण प्रकारे नवीन क्लेम हा तयार करावा लागतं, आणि जर तुमचा क्लेम हा रेक्टिफाय झाला असेल तर त्याच क्लेम मध्ये दुरुस्ती तुम्हाला करता येणार आहे। तर मित्रांनो, हे होतं एमएपीएस क्लेम मधील पहिली पायरी ज्याला म्हणतो आपण क्लेम राईज्ड, आणि हे क्लेम राईज्ड करणं म्हणजेच काय, विद्यार्थ्यांनी त्या क्लेमसाठी अप्लाय करणं। आता काही विद्यार्थ्यांचं क्लेम स्टेटस मध्ये जर क्लेम राईज्ड जर दिसत असेल तर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या एचआरला कॉन्टॅक्ट करायचंय किंवा व्हिजिट करायचंय आणि त्यांना तुमच्या क्लेमला अप्रुव्हल करायला सांगायचं आहे। मॅक्झिमम जे एचआर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टदार असतील म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे किंवा अप्रेंटिसशिप करत असाल तर खूप सारे एचआर किंवा एस्टॅब्लिशमेंट असतील त्यांनी त्या क्लेमला चेक सुद्धा करत नाहीत, म्हणजे तपासणीचं काम सुद्धा करत नाही। काही विद्यार्थ्यांनी तर 5 महिने झालं क्लेम केला, 6 महिने झालं क्लेम केला, 2 महिने झालं क्लेम केला तरी त्यांचे क्लेम हे अप्रूव्ह होत नाही। मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो का खरंच या योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील का आणि ही योजना काय फ्रॉड आहे का, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला पडलेले असतात। म्हणून ज्यावेळेस तुमचा क्लेम राईज्ड स्टेटस दिसतं तर त्या स्टेटसला तुम्हाला तुमच्या एचआर किंवा कॉन्ट्रॅक्टदारला बोलून तिथून तुम्हाला अप्रूव्हल करून घ्यायचं आहे, आणि हे काम तुमच्या हातात आहे। म्हणजे आज लगेच तुम्ही क्लेम सबमिट झाला तर लगेच तुम्ही तुमच्या एचआर कडून अप्रूव्हल सुद्धा करून घेऊ शकता। हे एवढंच काम तुमच्या हातामध्ये। त्याच्यानंतर आरओचं कधी होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, नेक्स्ट स्टेज मध्ये तुमचा क्लेम कुठं जाईल, म्हणजे तुमचा इस्टॅब्लिशमेंटनं अप्रूव्हल केल्याच्या नंतर क्लेम कुठं जाईल, याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये घेऊन येणारच आहे। त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी एमएपीएस क्लेम संदर्भात तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।